काका रेट कोण ठरवतं इकडचा? म्हणजे आता हे आज भाजी आले, आता ह्या आता काय आहे, कोथिंबीर आहे, कोथिंबीरचा रेट कसा काय ठरवला जातो? ताजी ताजी भाजी तुमच्यामुळे आम्हाला खायला भेटते काका. ताजी गावाला पण मिळत नाही, गावाला सुद्धा. बरोबर बरोबर. कष्ट बघा ना किती आहेत. आता ते एवढं सामान तो त्याच्या बाईकवरती नेतोय बोलल्यावरती कष्ट आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. आजचा ब्लॉग जरा खासच असणार आहे, कारण का आता वाजलेत सकाळचे 4:30. मुंबईत बहुतांश लोक आता झोपले असतील, पण दादरच्या भाजी मार्केटमध्ये मात्र दिवसाची सुरुवात झालेली आहे. इथे ट्रक टेम्पोमधून भाजी येते, भाजी उतरते, व्यापारी त्यांचा माल विकत घेत आहेत. इथे भाजी मार्केटमध्ये तो लावत आहेत. परत बहुतेक जण भाजी विकत घेण्यासाठी इथे येत आहेत. तर हे आज आपण पूर्ण या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. तर आपण मित्रांनो आता वीर कोतवाल उद्यान या स्टॉपला आलो आहे. इथे समोर आपल्याला प्लाझा टॉकीज दिसतोय, प्लाझा सिनेमा, आणि त्याच्या बाजूलाच हे मार्केट आहे. तर आता आपण ते पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हे बघा सकाळ सकाळ इकडे रहदारी बघा, सगळेजण कामाला लागले आहेत. आणि हे बघा व्यापारी असे माल विकत घेत आहेत आणि तो माल परत ग्राहकांना विकत आहेत. हे बघा आता हे लिंबू आहे, लिंबू बघा दादा खूप लांबून घेऊन आलेत. इकडे काय आहे परत आपण बघूया, थांबा. दादा हे कुठून आले लिंबू? श्रीगोलला. कुठं आले ते? पुण्यावरून आलेत लिंबू. हे बघा इकडे खूप ठिकाणी टेम्पो लागले. ते बघा वेगळी भाजी आहे प्रत्येक टेम्पोमध्ये. बघा हा मार्केट आहे मित्रांनो, हा सिनेमा, आणि त्याच्या बाजूला ही बघा ही गल्ली आहे. या गल्लीतच ते मार्केट आहे. मित्रांनो आपण सकाळी बाजारात जातो, ताजी भाजी घेतो, पण ती भाजी घेण्यासाठी किती मेहनत करावी लागते ते इकडं आल्यावरतीच कळतं. हो ब्रोकली आहे ना भाऊ? हे बाहेर चालले, ते इथं विकायला आहे. हाँ अरे बेच रहे हो इधर, क्या लेके जा रहे हो? बेचने के लिए. कैसा है? 180 रुपये किलो. 180 रुपये किलो ब्रोकली. ये काय रे? चायना कोबी कैसा आहे हो? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो चायना कोबी आहे बघा. अजून काय विचारायचे विचारा. अजून काय आहे दादा? हे काय आहे? झुकणी आहे. झुकणी हो, म्हणजे काय? चायनीज काकडी. चायनीज काकडी. ही कशी किलो आहे? कशी किलो आहे? 80 रुपये. आणि ही होत आहे. सेम आहे, 80 रुपये किलो. आवा. आणि शिमला मिरची बघा, शिमला मिरची कशी आहे दादा? 200 रुपये किलो. हो. टोमॅटो नाही रे, टोमॅटो थोडी आहे, चेरी आहे. टमाटर आहे, टमाटर आहे तो लहान टमाटर. लहान टमाटर तेच बोललो. अरे हा कशात टाकायचा? हा सलाडमध्ये टाकायची. पूर्ण भाजीत सगळे टाकायला लागतील हे. चल पुढे चल, भारी आहे रे. हे बघ टोमॅटो बघ, एवढीशी आहे बघा टोमॅटो. हवा काढो, फळं पण आहेत यार इथं. हे काय आहे? अक्षय आले आपल्यावर. अक्षय बोलतो भाजी घेऊया. भाई क्या है? क्या बोला? क्या खाते हैं क्या इसको? कैसा है? अरे कैसा है? कितने रुपए का है? 100 रुपये. पाऊस आला अक्षा. 100 रुपये चालेल. काय बोलला चालेल. हे बघा मक्याची कणसाचं पूर्ण पॅकेट आहेत. पूर्ण ते पोतं घ्यायला लागेल विकत मला वाटतं. हा बघा अक्षय बघा काय करतो, ताडपत्री लावाय मदत करतो त्यांना. काकांकडे बघा हे काय आहे दादा? मेथी. कसं आहे? 20 रुपयाला. 20 रुपयाला एक जोडी. आणि कांद्याची पात आहे. हे बघा काकांकडे कांदा आहे 60 रुपयाला. हे बघा काका इथे किती वाजल्यापासून चालू होतं आता रात्री? 1:30 वाजता सगळं चालू होतं मार्केट. काका बोलतात 1:30 वाजता सगळं मार्केट चालू होतं. ठीक आहे. अक्षय घे कोथिंबीर, चुनावटी जाऊन डबल करू याचे. 20 रुपयाला ना?
पण डबल होते. पण हा बघा यांच्याकडे काकांकडे पण मोठे मोठे आहे कांद्याची पात. 60 रुपये. अक्षय पण मेहनत किती आहे याच्या मागं. ते सकाळी 1:30 वाजता येणार इथं रात्री झोपमोड करून आणि 30 ताजी भाजी आपल्याला सकाळी खायला भेटते. मग ती 20ची 40ला भेटते. बरोबर आहे ना? का बोलता का? नाही 20ची 40ला कशी भेटेल? मग कितीला? 20ची लय तर 22 रुपये नाही तर 25. 25. मग तेच नाही ते मेहनत बोललो. सकाळी बोललो इथं येता एवढं लवकर. 20ची 15ला बी भेटते काय टायमाला? 15ला बी भेटते ना? नाही पण हा काका रेट कोण ठरवतो इकडचा? म्हणजे आता हे आज भाजी आले आता ह्या आता काय हे कोथिंबीर आहे. कोथिंबीरचा रेट कसा काय ठरवला जातो? बाजाराची आवक वरती रेट असतो. इथे का? हा जिथे बाजाराची आवक जास्त असेल ना हा तर रेट कमी. ओके. शॉर्टेज असली की रेट जास्त. असा विषय आहे काय? मग हे टेम्पोतला माल इथं आला त्याच्यानंतर ठरतो रेट? हा इथं आला इथं माल उतरला की त्याचा मग रेट ठरतो क्वालिटी बघून. ओके क्वालिटी बघून ना? आणि रात्री शेतातून काढायचा आणि सकाळी मुंबईकरांना खायला घालायचा. बरोबर बरोबर. आहे की नाही? नाही नाही बरोबर बरोबर बोललात. ताजी ताजी भाजी तुमच्यामुळे आम्हाला खायला भेटते एवढी काका. ताजी गावाला पण मिळत नाही. गावाला सुद्धा बरोबर बरोबर. एवढी ताजी भाजी मुंबईकरांना मिळते. नाही नाही तेवढं आहे काका. हा तुमच्यामुळे आम्हाला ताजी भाजी खायला भेटते. धन्यवाद काका. हा ही सेवा आहे मुंबईकरांची. थँक्यू धन्यवाद. हा. पाऊस यायला लागला आता. सगळेजण आपल्या आपल्या दुकानाचे बंदोबस्त करतात पावसासाठी. भाई खिचो. हे बघा ही गल्ली आहे ती. इकडूनच आतमध्ये जायचं. इथेच आहे मार्केट. ते बहुतेक लोकल भाजीवाले भाजी घ्यायसाठी येतात आणि आपापल्या एरियात जाऊन भाजीचा धंदा करतात. त्या काकांचं बोलणं ऐकून एवढं नक्की कळालं की इथे प्रत्येक मिनिटाला महत्त्व आहे. तो माल वेळेवर आला पाहिजे. इथे तो माल वेळेवर विकला गेला पाहिजे आणि नंतर लोकल दुकानात तो विकायसाठी आला पाहिजे. तर त्यासाठी खूप मेहनत आहे. खूप जण मेहनत करत आहेत त्यासाठी. त्यामुळे ते आपल्याला ताजी ताजी भाजी खायला भेटते. कसा आहे टोमॅटो? किती पाहिजे तुम्हाला? आपल्या घरी वापरायला कसा किलो आहे? 40 रुपये किलो आहे. चांगला आहे. 40 रुपये किलो. देर आहे क्या? बघा बटाटी बघा केवढीशी. कसं आहे दादा ही छोटी बटाटी? 40 रुपये किलो. बनाना भी आहे भाई. हे बघा इकडे पूर्ण मार्केट आहे. हे बघा दादा कांदा कसा आहे? एक कांदा रे भाऊ. कोण आहे? खाली बसलेत. खाली घुसली आतमध्ये. खाली घुसलेत. दादा कसा आहे कांदा? कांदे 140 रुपये 2.5 किलो. 56 रुपये भाव. 56 रुपये किलो का? किलो. आणि असा आपल्या इथे लोकलला किती वेळा भेटतो? आज कांदा काका लोकलला कितीला भेटतो? लोकल मार्केटला आता बाजार वाढले कांदे. सोलापूर मार्केट 50 डेली वेगळा भाव का? नाही रोज वाढत चालले कांदे. कांद्याचा भाव वाढत चाललाय. साखर पण आता किती रुपये झाले? 80 रुपये झाले. 80 ना? 80 रुपये किलो. हा अजून चढती. अजून चढणार आहे ना? अक्षा वांग का एवढा आहे वांगा. भोपळा बघा भोपळा. भाई कैसा आहे भोपळा? कसा आहे भोपळा? 60 रुपये 2.5 किलो. अक्षा काय घेणार आहे भाजी? आतमध्ये बघा मित्रांनो मार्केट बघा किती मोठे आहे. हे बघा दादा कशी मेहनत करतात सकाळी. या लोकांमुळेच आपल्याला ताजी ताजी भाजी खायला भेटते. कुठलं हे काय आहे? कंटोला म्हणजे काय? हे खाते आहे का? भाजी बनताय इससे? आणि हा काय रे? आला. असं काय या
हळद आहे हळद हे अक्षा आलं नाही मित्रांनो हळद बघा ही कच्ची पण अशी टाकतात काय त्याच्यामध्ये हे बघा मार्केट बघा किती मोठं जांभळा कोबी अरे ते हे याला काय बोलतात लाल कोबी अरे ते ह्याच्यात टाकतात ना बर्गर मध्ये कम टू चायना बेबे ठीक आहे अच्छा हळद का मग ती हळद अशी होते नंतर ती सुकून ते ओके हे सुकवतात बरोबर 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 घेऊया ना आताच घेऊया ना ठीक आहे आंबा आंबट आहे काय कसा आहे दादा 100 रुपये किलो मित्रांनो इकडचा भाव आणि लोकल दुकानातला भाव यात फरक असू शकतो कारण पुढे वाहतूक दुकानाचा खर्च आणि इतर खर्च जोडले जातात त्यामुळे इथल्या आणि लोकल बाजारातल्या रेट्समध्ये थोडा फरक असू शकतो कसा आहे लिंबू हे 300 रुपयाचे 100 आणि हे मोठे 500 रुपयाचे 100 300 रुपयाचे 100 आणि 500 रुपयाचे 100 हे बघा इकडे मिरच्या पण आहेत मिरच्या बघा आणि मिरची वेगळी वेगळी आहे रे अक्षर ही तिखट लागते आणि ही तिखट नाही दादा कशी आहे किती पाहिजे होता 5 किलो 5 किलो कशी देणार 120 रुपये 250 120 रुपये 2.5 किलो आणि ही 200 रुपये 2.5 किलो ही तिखट लागते का ही तिखट लागते हे दोन्ही तिखट आहे जास्ती तिखट म्हणून ही महाग आहे अरे वा 5 किलो पाहिजे धन्यवाद पुढे जाऊन आलो 100 रुपये 2.5 किलो लावणार पुढे जाऊन आलो दादा इकडे या इकडे रेट्स कमी जास्त करून देणार ते जास्त प्रमाणात घेतल्या मामा भेटलेत आपल्याला काय नाही घ्यायला आलो असं चालतो गाडी तिकडे लावले बाहेर सुगीच्या इथं आलो इथे जरा फिरून आलो 2 मिनिटात फुल मार्केट काय काय बोलत काय बोलत मामा राग देतो इकडे सगळ्यांना भाजी घ्यायची असेल हा भाजी घ्यायची असेल तर मामाला भेटा काय दर इकडे तिकडे कमी करून भेटेल मामा खतरनाक आहे ठीक आहे रे कोण आहे कोण हा इकडे चालू बाहेर डायरेक्ट आपण दादर स्टेशनला मेथी मेथी 30 रुपये 50ला 2 30 रुपये जोडी 50ला 2 आणि हे काय आहे हो शापू हे कसं आहे 20 रुपये भाई कैसा है 100 का 2.5 किलो 100 का 2.5 किलो 100 रुपये 2.5 किलो ते बोलतील हा बघा हा मार्केट बघा किती हे बघा बाईकवरती आता हे इथून घेऊन जाणार आणि लोकल मार्केटला विकणार हे बघा अशी घेऊन जातात इकडे येऊन भाजी आणि लोकल मार्केटला विकतात पण मेहनत आहे त्यांची पण एवढे सकाळी उठून इकडे येत आहेत कष्ट बघा ना किती आहेत आता ते एवढं सामान तो त्याच्या बाईकवरती नेतोय बोलल्यावरती कष्ट आहेत आपण लोकल मार्केटला सकाळी 11 वाजता जातो भाजी घ्यायला आपण आता झोपलेलो असतो गाढ घरामध्ये तेव्हा इकडे येऊन ते भाजी घेतात त्यांची मेहनत आहे बोलल्यावरती 2 पैसे कमवणार ते आणि हे सकाळी 6-7 वाजेपर्यंत तिकडे असतात त्यानंतर हा रोड पूर्ण रिकामा केला जातो BMCची माणसं येतात त्यानंतर इकडचा रस्ता रिकामा केला जातो तर बघा असा एवढा प्रशस्त दादरचा भाजी मार्केट आहे जास्त प्रमाणात कधी भाजी घ्यायची असेल तर या मार्केटला येऊन व्हिजिट करा कैसा आहे काकडी काकडी कशी आहे 40 रुपये किलो 40 रुपये किलो काकडी आहे या मार्केटची एक गोष्ट खूप भारी आहे दिवसा आपण मुंबई सतत धावताना पाहतो पण पहाटे 4 वाजता इथे आल्यानंतर समजतं मुंबई खरं तर कधीच झोपत नाही कोणी माल आणतंय कोणी उतरवतंय कोणी विकतंय तर कोणी खरेदी करतंय
प्रत्येकजण आपापल्या कामाला लागले आणि त्यामुळेच आपल्याला सकाळी ताजी ताजी भाजी खायला भेटते. हे बघा मित्रांनो, काम बघा यांचं कसं चालू आहे, एकदम पद्धतशीर जोर. लिंबूचे सॉर्ट करतात, छोटा लिंबू मोठा लिंबू बाजूबाजूला. हे द्या कोथिंबीर आणि काय आहे आपला पुदिना, कढीपत्ता द्या, पुदिना नको, कोथिंबीर द्या. लिंब घ्यायचे, लिंब घे मित्रांनो. कोथिंबीर कढीपत्ता लिंब घ्यायचे असतील ते आपले मामा आहेत, यांच्याकडून घ्या. मराठी माणसाला महत्त्व द्या, मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. हे बघा, तर असा होता दादरचा भाजी मार्केट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा. जय महाराष्ट्र.